नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी पोर्टलवरून 10 HP पर्यंतच्या मोटर सबसिडीसाठी अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्जाची प्रोसेस, अर्ज मंजूर झाल्यानंतर अपलोड करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागू शकतात, ती कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर कुठून अपलोड करायची, हे सर्व अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर हा अर्ज तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवरून करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमधून क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आणि इथे सर्च करायचे महा-डी-बी-टी फार्मर लॉगिन. सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे ॲग्री लॉगिन महा-डी-बी-टी ही वेबसाईट येईल. तर तुम्हाला ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपण महा-डी-बी-टीच्या पेजवर आलेलो आहोत. तर तुम्हाला इथे शेतकरी ID प्रविष्ट करायचे. तर जर तुम्हाला शेतकरी ID माहीत नसेल तर खाली तुम्ही पाहू शकता तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. याच्यावर क्लिक करून आधार कार्ड नंबर टाकून OTP येईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. तो आल्यानंतर तुम्ही तुमची शेतकरी ID जाणून घेऊ शकता. तर इथे तुम्हाला तुमचे शेतकरी ID प्रविष्ट करायचे. शेतकरी ID टाकल्यानंतर तुम्हाला खाली OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे. OTP पाठवा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP जाईल. तर तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली OTP तपासा या ऑप्शनवर क्लिक करायचे. इथे थोडं प्रोसेसिंग दाखवल पण ओपन होईल. तर तुम्ही पाहू शकता तुमची वैयक्तिक माहिती इथे दाखवली जात आहे. तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे. तर अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची जी प्रोफाईल संपूर्णतः आहे ती वरच्या साईडला जी हिरवी पट्टी दाखवत आहे ती 100% असणं गरजेचं आहे. तर ती तुम्हाला आधी 100% करून घ्यायची. नंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा शेतकरी ओळख क्रमांक, तुमचं नाव, जन्मतारीख वगैरे सगळं दाखवेल, तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या पुढे इथे बाबी निवडा हा ऑप्शन आलेला आहे. तर तुम्हाला इथे कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, तर आपल्याला सिंचन साधने व सुविधा या बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या पण सौर कुंपण म्हणा, फलोत्पादन म्हणा, यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर आपल्याला सिंचन साधने व सुविधा या बाबी निवडा ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा इथे तालुका निवडून घ्यायचा आहे. तो ॲटोमॅटिक येईल. नंतर गाव व शहर ते पण येईल. नंतर तुम्हाला इथे फार्मर ID निवडून घ्यायचे. तर तुम्हाला इथे 2 सर्वे नंबर असेल, तुमचं शेत 2 सर्वे नंबरमध्ये असेल तर तुम्हाला ते इथे सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर खाली सर्वे क्रमांक, गट क्रमांक ॲटोमॅटिक येईल. तर तुम्हाला नंतर इथे मुख्य घटक निवडून घ्यायचा आहे. तर मुख्य घटक तुम्हाला इथे सिंचन साधने आणि सुविधा हा दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर बाब, तर इथे तुम्ही पाहू शकता ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप्स, वैयक्तिक शेततळी, शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक अस्तर हे दिसत आहे. तर इथे तुम्हाला पंपसेट, इंजिन, मोटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुषार सिंचनसाठी पण अर्ज करू शकता. नंतर इथे तुम्ही इलेक्ट्रिक पंपसेटसाठी रिमोट मोटर ऑपरेटर, तर तुम्हाला इथे कशासाठी कोणती मोटर पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला इथे ते सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्ही डिझेल सिंचन 10 HP पर्यंतसाठी पण करू शकता. तर आपणाला इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 HP पर्यंत यावर क्लिक करायचं आहे. नंतर खाली तुम्ही पाहू शकता मी पूर्व संमतीशिवाय पंपसेट, इंजिन, मोटर बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्ही पाहू शकता घटक यशस्वीरित्या अर्ज समाविष्ट केला आहे. तर इथे तुम्हाला आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का, तर त्या जागी तुम्हाला नो करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे
तुमच्या पुढे ऑटोमॅटिक हे पेज येईल. तर इथे तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता आपण आत्ता जो अर्ज केला आहे तो इथे आला आहे. पहा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही खाली पाहू शकता आपण केलेला अर्ज इथे दाखवत आहे, सिंचन साधने व सुविधा. तर तुम्हाला इथे पुढे पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला बघायचं आहे, चेक करायचं आहे काही चुकलं तर नाही. तर ते चुकलं असेल तर तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला खाली योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व शर्ती, अटी शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता सक्सेसफुल झालेला आहे, देय यशस्वी. तर यासाठी तुम्हाला सध्या एक पण रुपया द्यायची गरज नाही. सहसा तर तुम्हाला 23 रुपये लागतात, पण सध्या तुम्हाला फ्रीमध्ये इथे होत आहे. तर तुम्हाला देय यशस्वी झालेला आहे. तर तुमच्या पुढे असं एक पेज येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता घटक इतिहास पहा, यामध्ये आपण या पेजवर आपण आलेलो आहोत. तर इथे पेमेंट प्रलंबित यामध्ये आहे सध्या. तर तुम्हाला लागू केलेले घटक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जे जे मी आधी अर्ज केलेले आहेत ते सर्व इथे आलेले आहेत. हे स्वीकारले गेले नाहीत सध्या. तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपण अर्ज केलेला सिंचन साधने व सुविधा हा पण इथे आहे. हा सध्या वेट लिस्टवर आहे. तर इथे इथून तुम्ही कोणता अर्ज जर तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर तो तुम्ही अर्ज रद्द करा. त्याखाली कॅन्सल ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून कॅन्सल पण करू शकता. तर जर तुम्हाला पावती पहा याची पावती डाउनलोड करायची असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करायचे. तुम्हाला पुढे डाउनलोडचं ऑप्शन आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमची पावती इथे दाखवत आहे. तर तुम्हाला वर 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं कोपऱ्यात याची प्रिंट काढण्यासाठी. क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता प्रिंट नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे सेव्ह करून घ्यायचं, सेव्ह ॲज PDF. मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये तिथं शेअर वगैरे ऑप्शन दाखवल. तर त्या शेअरवर क्लिक करून तुम्ही तिथे प्रिंट ऑप्शनला निवडून तुम्ही तिथे सेव्ह करून घेऊ शकता. तर तुम्हाला हे सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर थोडं कन्फर्म फॉर्म सबमिशन, तर इथे तुम्हाला रिलोड करून घ्यायचं आहे. रिलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल डबल. जर तुम्हाला याची फीची पावती डाउनलोड करून घ्यायची असेल तर ती पण तुम्हाला इथे सगळ्यात शेवटचं ऑप्शन तुम्हाला इथे घेता येते. तर त्याच्यावर डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता प्रिंट रिसिप्ट नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही सेव्ह ॲज PDF सेव्ह करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरून शेतातील 10 HP पर्यंतच्या मोटर सबसिडीसाठी अर्ज करू शकता. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर महाराष्ट्र शासनाचे GR अपडेट्स पण येत असतात. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.